उद्याचा दिवस हा फार विशेष आहे. उद्या 6 जानेवारी अंगारकी चतुर्थी आलेली आहे. अंगारकी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पाच्या कृपेचा, अडचणी दूर करणारा आणि आयुष्यात नवी दिशा देणारा दिवस मानला जातो. चतुर्थी ही गणपती बाप्पाची तिथी आहे आणि जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. मंगळवार म्हणजे अंगारकाचा दिवस, म्हणूनच ही चतुर्थी इतर संकष्टी चतुर्थीपेक्षा अधिक शक्तिशाली मानली जाते. वर्षातून ही किमान 2 वेळा किंवा 3 वेळा येतो. तर ही चतुर्थी वर्षातून फार कमी येते. असे म्हटले जाते की अंगारकी चतुर्थी केल्याने आपल्याला संपूर्ण संकष्ट चतुर्थी केल्याचे फार मोठे फळ मिळतात. तर म्हणून अंगारकी चतुर्थी येते, म्हणून या दिवसाला फार मोठं महत्त्व दिलं जातं. अंगारकी चतुर्थी म्हणजे संकटातून मुक्ती मिळवण्याचा दिवस. आयुष्यातील अडचणी असतील, कामं अडकलेली असतील, मन अस्वस्थ असेल, घरात ताणतणाव असेल, तर या दिवशी गणपती बाप्पाची मनापासून केलेली प्रार्थना नक्कीच उपयोगी पडते. गणपती बाप्पा लगेच चमत्कार करतात, पण योग्य मार्गही दाखवतात आणि नक्कीच दाखवतात. हीच या दिवसाची खरी ताकद आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे, विघ्नहर्ता आहे. ते विघ्न दूर करतात, आपल्याला खरी ताकद देतात आणि मार्ग दाखवतात. या दिवशी सकाळी उठल्यावर सर्वात आधी स्वच्छ आपल्याला उद्या अंघोळ करून घ्यायची आहे. स्वच्छ कपडे घालायचे आहे. आपल्याला घरातील देवघरात गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती असेल, मूर्ती तर प्रत्येकाच्याच घरी असतो. दिवा लावावा, अगरबत्ती लावावी आणि 2 मिनिट शांत बसावं. मनात कोणताही गोंधळ ठेवू नका, फक्त एवढंच म्हणावं, गणपती बाप्पा आजचा दिवस तुझ्या नावाने सुरू करते आहे. अंगारकी चतुर्थीला शक्य असेल तर संकष्टी व्रत ठेवावं, म्हणजेच उपवास करावा. म्हणजे दिवसभर उपवास करायचा आणि रात्रीच्या चंद्रदर्शन झाल्यावरच उपवास सोडायचा. उपवास जमला नाही तर फळाहार चालतो. गणपती बाप्पा उपवासापेक्षा भाव बघतो. हा उपवास नक्की शक्यतो करावा. दिवसभर राग, वाईट विचार, बोलणं, भांडण टाळावं. आज गणपती बाप्पा माझ्या घरी येत आहे असं मानलं आणि उपवास करणंही महत्वाचं आहे. बाकी आपल्याला कोणत्या चतुर्थी, संकष्ट चतुर्थी करणे जमत नसेल तर ही अंगारकी चतुर्थी नक्कीच करावी. या दिवशी गणपतीला विशेष अभिषेक करावा. अभिषेक केल्यास फार चांगलं फळ मिळतं. अभिषेकासाठी काही मोठी तयारी लागत नाही. साधं पाणी, दूध असेल किंवा पंचामृताने आपण अभिषेक करू शकतो. सर्वात आधी साध्या पाण्याने गणपतीवर अभिषेक करावा. नंतर दूध किंवा पंचामृत असेल तर त्यांनी अभिषेक करावा. अभिषेक करताना मनात एकच म्हणायचं, ओम गण गणपती नमः असं जप करून अभिषेक घालू शकतो. गणपती बाप्पा माझ्या आयुष्यातील सगळ्या अडचणी धुवून टाका. अभिषेकानंतर गणपती पुसून घ्यावा. दुर्वा अर्पण करावी. लाल फूल, गणपती बाप्पाला लाल फूल खूप प्रिय आहे, तर गणपती बाप्पाला लाल फूल अर्पण करावं. जास्वंदाचे लाल फूल नक्कीच अर्पण करावं आणि 21 दुर्वाची जुडी अर्पण करावी. यानंतर मंत्र जप करावा. अंगारकी चतुर्थीला सर्वात महत्वाचा आणि सोपा मंत्र म्हणजे ओम गण गणपती नमः. हा मंत्र किमान 108 वेळा म्हणावा. माळ नसेल तर आपण आपल्या स्वच्छ मनाने पण आपले लागतपर्यंत मंत्र म्हणावा. फक्त गणपती बाप्पाला तेजस्वी रूप डोळ्यासमोर ठेवावं आणि यानंतर दुराधनाशक मंगलमूर्ती हा मंत्र 21 किंवा 108 वेळा म्हणावा. हा मंत्र आयुष्यातल्या खोल अडचणी, अडथळे आणि मनातील भीती दूर करतो असं मानलं जातात. अंगारकी चतुर्थीला श्री गणपती अथर्वशीर्ष पाठ फार महत्वाचा आहे. पूर्ण अथर्वशीर्ष पाठ करावा. शब्द नीट उच्चारले गेले नाही, आपण उच्चारण्याचा प्रयत्न करावा आणि अथर्वशीर्षानंतर शेवटी ओम शांती शांती म्हणावं. वेळ कमी असेल तर गणपती स्तोत्र याची सुद्धा तुम्ही पठण करायचे आहे. तुम्हाला जे जमतील ते पठण करा आणि दोन्ही जमत असेल तर सोन्याहून पिवळं. अथर्वशीर्ष पाठ आणि गणपती स्तोत्र झाल्यानंतर गणपती बाप्पाची आपल्याला छान अशी आरती करायची आहे. सुख करता दुःख हरता ही आरती केली खूप सुंदर. संध्याकाळी किंवा रात्री चंद्राकडे पाहून आपल्याला गणपती बाप्पाचं नाव घ्यायचं आहे आणि त्यांना हळद, कुंकू, पाणी अर्पण करून फूल वाहून त्यांची पूजा करायची आहे. चंद्रदर्शनाशिवाय संकष्टी व्रत पूर्ण होत नाही, हे लक्षात ठेवावं. पण आपल्याला जर आभाळ असल्यामुळे, वातावरणामुळे चंद्र जर दिसत नसेल तर आपल्याला एका पाठावरती चंद्र
आकृती रांगोळीने काढून घ्यायची आहे आणि त्याची पूजा करून घ्यायची आहे. नैवेद्यासाठी मोदक आपल्याला सर्वोत्तम मानले जाते. नैवेद्यासाठी आपल्याला नक्कीच मोदक करायचे आहे, कारण की मोदक हे गणपती बाप्पाचे खूप प्रिय आहे. म्हणून मोदक, लाडू जे जमतील आपल्याने ते करायचं आहे. गूळ, साखर, फळ हे गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पाला काही मोठं लागत नाही. मनापासून दिलेलं थोडंसंही त्यांना पुरेसं असतात. पण आपल्याकडनं जे शक्य होतात ते करा. तुम्ही सकाळी पूजा करता तेव्हा सुद्धा अर्पण करू शकतात आणि सायंकाळी आपण जे घरी साधं अन्न जेवण बनवतो त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि अंगारकी चतुर्थी आपल्याला एकच गोष्ट शिकवते की श्रद्धा ठेवा आणि संयम ठेवा. आयुष्यात सगळं लगेच बदलत नाही, पण गणपती बाप्पा योग्य वेळेला योग्य दिशा दाखवतो. जो माणूस या दिवशी मनापासून गणपतीची सेवा करतो त्याच्या आयुष्यातले अडथळे हळूहळू कमी होतात आणि मन शांत होतात. घरात सकारात्मकता वाढते. गणपती बाप्पाला एवढीच मनापासून शेवटी प्रार्थना म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा, जो तुझं नाव श्रद्धेने घेतो त्याच्यावर कृपा कर. त्याच्या आयुष्यातले विघ्न दूर कर. त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदू दे. गणपती बाप्पा मोरया, विघ्नहर्ता मोरया.